चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरण संसार व्यसनी पडोने दी संसार व्यसनी पडोने दी देवा माझे मन लागो तुझे चरणी चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम पायी तीर्थ यात्रा मुखे राम नाम पायी तीर्थ यात्रा मुखे राम नाम हाच माझा नेम सिद्धीने हाच माझा नेम सिद्धीने देवा माझे मन लागो तुझे चरणी चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी आनिक मागणे नाही नाही देवा अनिक मागणे नाही नाही देवा आनिक मागणे नाही नाही देवा अनिक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दुडणे एका जनार्दनी सेवा दुडणे देवा माझे मन वा वा लागो तुझे चरणी चरणी देवा माझे मन लागो तुझे 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 चरणी संसार व्यसनी पडोने दी संसार व्यसनी पडोने दी बोला संसार व्यसनी पडोने दी देवा माझे मन लागो तुझे चरणी चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी वा वा काय गडे तोडच नाही गडे यायच्या म्हणण्याला आम्ही कितीतरी कमी पडतो वा वा सहजच म्हणतात सहजच आमच्या अंगाला तर घाम येतो यायच्या पाठीमागं म्हणायला नाही तर सहजच म्हणतो कौतुकच महाराजांच्या म्हणण्याच टाळीवालेला वा 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 तुम्ही जर
अशा थोर व्यक्तीचं गायन ऐकलं आणि तुम्ही टाळी वाजवली की ते तुमच्या टाळीच्या आवाजातून जी ऊर्जा निघते आणि त्याची शक्ती यांच्या अंगात येते, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. गंमत आहे महाराज. पाहू शिवपुराणामध्ये आपल्याला उरलेल्या वेळात एक कथा घेऊ. त्या कथेमध्ये आहे की देवाला काही जरी नाही भेटलं तर शिवरात्रीचा उपवास केला पाहिजे. शिवरात्रीचा उपवास केला पाहिजे. शिवरात्रीचा उपवास करीत असताना जसं तुम्ही या ठिकाणी निर्जलपणाने उपवास करता एकादशीचा, फक्त निर्जला एकादशी म्हणजे फक्त त्या ठिकाणी पाणी प्यायचं, काही करायचं उपवास करताना, तसं शिवरात्रीच्या दिवशी नुसतं पाणी प्यायचं. आज रात्रीच्या 12 वाजल्यापासून तर उद्या रात्रीच्या शिवरात्रीच्या 12 वाजेपर्यंत, महाशिवरात्रीच्या दिवशी काय करायचं नाही. वैवाहिक जीवनामध्ये व्रतस्थ राहायचं, व्रतस्थ राहून त्या ठिकाणी आणि उपासना करायची. आणि उपासना करून काय करायचे की संध्याकाळी बरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या वेळेला 12 वाजता आणि भगवान शिवशंकराची पूजा करायची. इतकं सोपं सांगितलं, काही करायची गरज नाही. आणि आपली तर गरिबी आपल्या 5वीलाच पुजलेली आहे. आपल्याला काही ते साहित्य मिळणार नाही, काही नाही, काही नाही. पण महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या वेळेला स्वच्छ निर्मळ निर्दोष पाणी घ्यायचं आणि भगवान शिवशंकराला त्या पाण्यानं स्नान घालायची. आणि स्नान घातल्याच्या नंतर बेलाचं एकच पान व्हायचं, दुसरं आणायची गरज नाही. आणि तुम्हाला त्या ठिकाणी ओम नमः शिवाय हा मंत्रच येत नाही. मग काय करायचं, नुसतं त्या ठिकाणी करायचं की शिवहरा 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 शिवहर 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 शिवहर. हर का लावायचं, हर म्हणजे विष्णू, शिव म्हणजे भगवान शिवशंकर. तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला गेले पंढरपूरला, पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं महादेव पाहायला भेटले का? पांडुरंगामध्ये भगवान शिवशंकर तुम्हाला दिसले का? असं प्रत्येकाला विचारेल. दिसले तर तू कुठे? ऐका जरा नीट. भगवान पांडुरंग परमात्माच्या दर्शनाला गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी 2 जणांचं दर्शन होते. शिवहर शिवहर म्हणजे विष्णूचंही दर्शन झालं आणि विष्णूच्या दर्शनाबरोबर भगवान शिवशंकराचे दर्शन झालं. तुमचं येते का ध्यानात? पहा महाराज, भगवान पांडुरंग परमात्मा कमरेवर हात देऊन विटेवर पाय जोडून उभे राहिले, पण डोक्यावर कोणाला घेऊन उभे राहिले? भगवान शंकराची असणारी डोक्यावर पिंड आहे. कळालं का तुम्हाला? ते या ठिकाणी भगवान विष्णूच्या मुकुटानं ती पिंड झाकून गेलेली, ती तुम्हाला नाही दिसणार. गोल पिंड आहे डोक्यावर. भगवान विष्णू परमात्माने भगवान शिवशंकराला डोक्यावर घेतलं आणि विटेवर उभे राहिले. आमच्या लाडक्या भगवंताला भगवान शिवशंकराचं दर्शन झालं पाहिजे. कुठंच नाही असं आपल्याला पाहायला भेटलं. भगवान शिवशंकर हे भगवान विष्णू परमात्माचे आराध्य दैवत आहे. चला त्याच्यासाठी त्या ठिकाणी आपण पाहू. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण थोडंसं स्वच्छ निर्मळ
आणि त्या ठिकाणी पवित्र जल म्हणजे पाणी घ्यायचं आणि भगवान शिवशंकराच्या आणि त्या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजता बरोबर अभिषेक करायचा आणि अभिषेक करून शिवहर 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 असं त्या ठिकाणी आणि मंत्राचा जप करायचा आणि एक बेलाचं पान व्हायचं. झालं गड्यावर तुमचं काम. जन्माला आल्याचं सार्थक तुमच्या हातामध्ये झालं. यानं काय होतं तुम्ही म्हणताल एवढं सोपं सांगायला याचा काय फायदा आहे, याचा काय फायदा आहे. अहो याचा फायदा तुम्हाला त्या काळामध्ये कळेल की ज्या वेळेला तुमचं आयुष्य समाप्त झालं त्यावेळेला प्रत्यक्ष भगवंताचे असणारे त्या ठिकाणी लाडके भगवत भक्त तुम्हाला कैलास पर्वताला नेण्यासाठी विमान घेऊन येतील. आणि तिथं निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला कैलास पर्वतावर आणि हो पार्षद म्हणून राहायला जागा मिळेल, एवढा अधिकार प्राप्त होतो. असं काही झालं का कुठं, असं काही झालं का कुठं. त्याच्यासाठी या ग्रंथामध्ये एक त्या ठिकाणी कथा आलेली आहे आणि त्या कथेचं निरूपण असं आहे. कांचीपुरी नावाचं शहर आहे, कांचीपुरी नावाचं शहर आहे आणि त्या शहरामध्ये एक राजा राज्य करतोय. त्या राजाचं नाव आहे सोमदत्त नावाचा राजा. सोमदत्त नावाचा राजा आहे. तो राजा या ठिकाणी त्याच्याजवळ खूप संपत्ती आहे, एवढी अफाट संपत्ती आहे आणि अफाट संपत्ती पूर्वपुण्याईनं मिळत असते. पूर्वीची पुण्याई पाहिजे आणि ती संपत्ती आपल्याला प्राप्त होते पूर्वपुण्याईनं. या जन्मात तुम्ही जर त्या ठिकाणी दान पुण्य केलं, वस्त्रदान केले, धन दान केलं, पैसा दान केला, सोनं दान केलं, पृथ्वी दान केली, जमीन दान केली, गाय दान केली, कन्या दान केलं, हे दान केल्याच्या नंतर पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक श्रीमंताच्या घरात जन्म मिळतो. कमवायचं काम नाही. आता श्रीमंताच्या घरात लेकरं जन्माला आले, हे का नाही. लेकरं जन्माला आले ते कोण आहे? राजाच्या घरी लेकरू जन्माला आलं आणि आपल्या गरीबाच्या घरी लेकरू जन्माला आलं. दोन्हीत काय फरक आहे? शरीरात फरक नाही, काही नाही, पण पूर्वपुण्याईमध्ये फरक आहे. दृष्टांत सांगतो तुम्हाला. एकानं या ठिकाणी काही केलं नाही, शिवपुराण कथेमध्ये त्या ठिकाणी दानच करीत राहिले, दानच करीत राहिले, वस्त्रदान करीत राहिले, अन्नदान करीत राहिले, धान्य दान करीत राहिले, सोनं दान करीत राहिले. वेगळं वेगळं फळ आहे. वस्त्रदान केल्याचं फळ वेगळं, सोनं दान केल्याचं फळ वेगळं, धान्य दान केल्याचं फळ वेगळं, पैसा दान केल्याचं फळ वेगळं, पृथ्वी दान केल्याचं फळ वेगळं, एखाद्या देवाला एखादा प्लॉट दान केल्याचं त्याचं फळ वेगळं. वेगळे वेगळे त्या ठिकाणी फळ सांगितले बरं का. असे अनेक प्रकारचे दान, अनेक प्रकारचे दान केले आणि त्यानं परमार्थ नाही केला, काही नाही, त्याला काही परमार्थाचं ध्यान नाही, काही नाही, काही नाही. आणि त्या दाण्याच्या पुण्याईनं त्याला स्वर्गात 72 लाख वर्ष त्या ठिकाणी राहायला मिळतो. 72 लाख वर्ष स्वर्गामध्ये तो राहतो आणि 72 लाख वर्ष राहून त्या ठिकाणी त्या पुण्याच्या बळावर त्याला शौचाला जायचं काही काम नाही. स्वर्गात आपण गेलोत ना, आपल्याला शौचाला जायचं काम नाही का, लघुशंकेचं काही काम नाही. दिव्य देह आपल्याला प्राप्त होतो. दिव्य देह आपल्याला त्या ठिकाणी या दानामुळे दिव्य देहाची प्राप्ती होतो. हे शरीर आपलं दिव्य शरीर नाही, हे नाशवंत शरीर. या नाशवंत शरीराला खावं लागतं, प्यावं लागतं, झोपावं लागतं आणि सकाळी उठलं की शौचाला जावं लागतं. किती घाणेरडं शरीर आहे. लघुशंकेला जावं लागतं आणि स्वर्गात गेल्याच्या नंतर तिथे दिव्य देहाची प्राप्ती होते. त्याला त्या ठिकाणी भूक लागत नाही. कदाचित जर भूक लागली
लागली तर त्या ठिकाणी अमृत प्यायला मिळतं आणि अमृत प्याल्याच्या नंतर मामी शौचाला जायचं काही काम नाही, लघुशंख्याला जायचं काम नाही, तो देहच काय आगळा वेगळा आहे, ते पुण्याईनं प्राप्त होतो आणि त्या ठिकाणी सगळी सुख सगळी संपत्ती आपल्याला पाहायला मिळते नाही का. इथली आपल्याला त्या ठिकाणी मरकी बायको मिळते आणि तिथं गेल्याच्या नंतर दिव्य देहाची बायको मिळते. बाईनं जर त्या ठिकाणी दान धर्म केला तर इथं आपल्याला नाशवंत शरीराचा नवरा मिळतो, त्याचं शरीर हमेशा भरलेलंच असतं. पण तिथं दिव्य शरीराची प्राप्ती झाल्याच्या नंतर तिथं दिव्य पुरुषाची भेट होते. लघुशंख्याला जायचं काम नाही तर काही खायचं काम नाही, भूक लागली तर अमृतच त्या ठिकाणी प्राशन करायचं काम आहे. किती वर्ष? 72 लाख वर्ष. मग तिथं तुम्हाला शिवपुराण नाही, तिथं त्या ठिकाणी कथा नाही, भागवत नाही, परमार्थ नाही, कीर्तन नाही, हे वाद्य नाही, काय नाही काय नाही. फक्त तिथं एकच आहे की तमाशगिरी बाया त्या ठिकाणी तमाशा करतात आणि तमाशात त्या ठिकाणी नाचकाम करतात आणि ते पाहायला आपण त्या ठिकाणी बसतो आणि ते पाहायला बसलं रे बसलं की त्या ठिकाणी ते तमाशा फुकट नाही पाहायचा, तिथं त्या ठिकाणी काहीतरी द्यावं लागतं. मग इथून जाताना आपल्याला इथला पैसा संग नेता येत नाही, कुठे नेता येतो आपल्याला पैसा, इथलं धन नेता येत नाही, पैसा नेता येत नाही, काही नेता येत नाही. आणि मग काय तिथं गेल्याच्या नंतर आपल्यासोबत काय येतं, हे पुण्य केलेलं, या शिवपुराणामध्ये दान केलेलं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी ते सोबत येतं. दान केलेलं पुण्य, वस्त्रदान, सोनदान, गायदान, पृथ्वीदान, धान्यदान, पैसादान, हे पुण्य आपल्या सोबत येतं आणि त्या पुण्याच्या बळावर आपण तिथं नाचकाम पाहायला बसतो आणि ते पुण्य त्या ठिकाणी आपलं हळूहळू हळूहळू कमी होत राहतं आणि पुण्य समाप्त झालं रे झालं की तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारे मृत्यू लोका. आणि पुढच्या ओळीमध्ये काय सांगितलं, जैसे वेशा भोगे कवडा वेचे दार पुन्हा ते हळू न म्हणायचं, मग दारचे पुणे तिचे, मग लाजिरवाने दीक्षिताचे चालले वापस आपल्या गावाकडे. मग त्यावेळेला तोच मनुष्य स्वर्गाचं सुख भोगून मृत्यू लोकात येतो आणि मृत्यू लोकात आल्याच्या नंतर एकदम त्याला राजाच्या घरी त्या ठिकाणी जन्म मिळतो. आलं का लक्षात? ते स्वर्गाचं सुख. बाईनं या ठिकाणी दान केलं की ती पुन्हा स्वर्गाचं सुख भोगून येते आणि राजाच्या घरी कन्या म्हणून तिचा जन्म होतो. इतका त्या लोकांचा ना आपला फरक आहे. मंत्र्याच्या घरी पोरग जन्माला आलं आणि आपण इकडे जन्माला आलो, ते स्वर्गाचं सुख भोगून आलंय आणि आपण मात्र त्या ठिकाणी काही केलं नाही आणि जन्मजन्मी आपल्या नशिबी गरिबी आली. कारण दानच नाही केलं कधी तर गरिबी नाही याची तर कुठून काय होईल. आणि ते त्या ठिकाणी स्वर्गाचं सुख भोगितात. मग मृत्यू लोकात आल्याच्या नंतर पुढचा कार्यक्रम पुढे राहिला, मग त्याने पाप करतो, मग पुन्हा त्या ठिकाणी मसराच्या जन्माला जाईल. आम्ही काही घेणं पाप केलं तर कशा प्रकारचं पाप केलं, काही पाप केलं की कुत्र्याचा जन्म मिळतो, काही पाप केलं की बैलाचा जन्म मिळतो, एक पाप असं आहे की ते मांजराचा जन्म मिळतो. मग जन्माला आल्याच्या नंतर बाई किती चांगली असली आणि नवऱ्याच्या माघारी चोरून खाल्लं की नक्की तिच्या नशिबी मांजराचा जन्म येतो. या जन्मात तुम्ही लोकांचं त्या ठिकाणी ऋण पाणी बुडविलं रे बुडविलं की मग त्याला कुत्र्याचा जन्म मिळतो. या जन्मामध्ये या ठिकाणी महाराज लोकांची निंदा केली आणि वाईट शब्द बोलायला गेले तर त्या ठिकाणी बैलाचा जन्म मिळतो. हे वेगळं 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 वेगळं.
तुम्ही जर या ठिकाणी जर इथून पुढे तुम्ही जर चुकल्या केल्या लावालाव्या केल्या तर निश्चित त्याला त्या ठिकाणी घोरपडीचा जन्म मिळतो. पाहिजे का तुम्हाला जन्म? हे गंमत आहे महाराज. अशा प्रमाणे त्याच्यासाठी उत्कृष्ट कथा आहे. कांचीपुरी नावाचं शहर आहे आणि ते सोमदत्त नावाचा राज्य करतो आणि सोमदत्त नावाचा राज्य करतो आणि त्याला पूर्वीच्या पुण्याईच्या बळानं त्याला त्या ठिकाणी संपत्ती मिळाली. याच्याहून फाटा फुटला आपला. पुण्यात पाहिजे, पूर्व पुण्याईच्या बळावर संपत्ती मिळते, संतती मिळते. अर्गे स्वर्गाचं सुख भोगून आला आणि तिथून भोगून आल्याच्या नंतर त्याला स्वर्गातली लागली मनातल्या मनात आठवण व्हायला, मला बायका पाहिजे, तर तुम्हाला बायका त्या ठिकाणी प्राप्त होतील. सोमदत्त नावाचा राजा कांचीपुरी शहरामध्ये जन्माला आला. स्वर्गाचं सुख भोगून आल्याच्या नंतर त्याला पूर्व पुण्याई प्राप्त झाली. त्याला त्या ठिकाणी धन संपत्ती लाव लष्कर हत्ती घोडे सगळं काही त्या ठिकाणी प्राप्त झालं. आणि स्वर्गाचं सुख भोगून आल्याच्या नंतर तिथं बाया पाहिल्या होत्या, तर त्या स्वर्गातल्या बायाच्या ऐवजी या ठिकाणी सोमदत्त नावाच्या राजाला 700 बायका मिळाल्या. किती? एका ठिकाणी 700 बायका सांगितल्यात आणि एका कथेमध्ये 500 बायका सांगितल्यात. 500 बायका, 500 बायका, 500. अरे बाप 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 बाप, एकटी म्हातारी आहे, नाका दम आला तिला नेऊ देण्यात. नाका दम आला. भागवताची शिवपुराणाची साडी याला काय नाही, इतकं तुम्ही रगत आटून सांगितलं. असं धुडकांड का धुडक हे का रे ते मूर्खा. वक्त झर तोंड करती. काय करावं महाराज, एक म्हातारी आम्हाला सांभाळता येईन, या सोमदत्ताला 500 बायका एकापेक्षा एक. आणि तारुण्य अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आनंद घेतला ह्या लोकांनी. आणि सोमदत्त नावाचा राजा वृद्धप गेला. वृद्धप काळात गेल्याच्या नंतर संसारात काही मजा नाही महाराज. या 500 बायका, या 500 बायका त्या ठिकाणी स्वैराचाराचा धंदा करू लागल्या. बर का केशव महाराज, स्वैराचार करू लागल्या, स्वैराचार करू लागल्या. आपला नवरा काही कामाचा राहिला नाही म्हणून या स्वैराचार करीत फिरू लागल्या. 500 बायका, त्याच्यातल्या फक्त 3 बायका त्या ठिकाणी पतिव्रता होत्या. 3 बायका त्या ठिकाणी पतिव्रता होत्या फक्त. मग काय केलं, अशा वेळेला ह्या बाकीच्या असणाऱ्या स्त्रियांनी व्याभिचार करायला सुरुवात केली. आणि व्याभिचार करणाऱ्या स्त्रिया नक्कीच त्या ठिकाणी नरककुंडात जाऊन पडतील. पुढे नरकाचं वर्णन नाही सांगितलं, इथं आलंय नरकाचं वर्णन, पण एखाद्या वेळेस कधीतरी योग आला तर नरकाचं वर्णन सांगेल. तसं तर तुम्हाला भागवतामध्ये खूप सांगितलंय. नरक कुंडामध्ये त्या ठिकाणी जन्म मिळतो म्हणून पाप करू नका गड्यावर. कसल्याही प्रकारचं पाप नाही करायचं. नरका जाणे चुकेना. मग काय केलं, याचा वृद्धाप काळ आला आणि वृद्धाप काळामध्ये मुख्यतः त्याला त्या ठिकाणी 2 बायका मुख्य होत्या. 3 बायकाचा परिचय सांगितला इथे. मुख्य 2 बायका होत्या. त्या दोघी बायका पतिव्रता होत्या. आणि पतिव्रता असणाऱ्या बायका, आपला पती मृत्युमुखी पडला, पण मृत्युमुखी पडताना त्या ठिकाणी काय मिळालं ते वासनेवर अवलंबून आहे. तुम्हाला कळल की मला जन्म कोणता मिळणार आहे म्हणून.
माझे मला कळाले, मी साक्षी देऊन सांगतो, पुन्हा मी या ठिकाणी नरदेहाचीच प्राप्ती होणार मला, आणि पुढच्या जन्मामध्ये त्या ठिकाणी मी नुसता परमार्थच करणार, आणि पुन्हा योगायोग आला तर पुढच्या जन्मामध्ये ह्या वस्तीमध्येच भागवत शिवपुराण सांगायला येईल. ही माझी साक्षी आहे. ज्याचे त्याला माहीत असतं. पूर्वजन्मामध्ये सांगतोय तुम्हाला, मी एका अरण्यात राहणारा ऋषी आहे. सतत कालामध्ये झोपडं बांधून राहत होतो, आणि या बी जन्मात माझ्या नशिबी झोपडच आहे. 36 वर्ष परभणीमध्ये झोपड्यात दिवस काढले, पन्हाळ्याचं झोपडं बांधून, आणि आताही शेतात झोपड्यातच राहतो. हे चिन्ह आहे. पूर्वीचे तुम्ही कोण होते? संस्कृती सांगतो तुम्हाला. पूर्वीच्या जन्मामध्ये कोणते महात्म्य होते मला शिकवायला ते माहीत नाही, पण या जन्मामध्ये मला नथुराम बाबा सारखे, वमनवार महाराजासारखे, या ठिकाणी पंडित गुरुजी सारखे, पुन्हा भीमसिंग बाबा सारखे महात्मे भेटले, आणि त्यांच्या सहवासात राहून या व्यासपीठावर येऊन बसायला मिळालं. हे या ठिकाणी अनादिकालापासूनची परंपरा सांगितली तुम्हाला. चला उर्वरित आपण पुढे चिंतन करू. पण हा सोमदत्त नावाचा राजा, कांचीपुरी शहराचा, यानं अंतकाळाच्या वेळेला त्याला काय झालं की हरणाचं ध्यान झालं, आणि हरणाचं ध्यान झालं, तो हरणाच्या जन्माला गेला. हरणाच्या जन्माला गेला, पण 2 बायकाचा ऋणानुबंध पतीशी संलग्न होता, आणि त्या 2 बायकायला सुद्धा हरणीचा जन्म मिळाला. एका अरण्यामध्ये हा हरिण, सोमदत्त नावाचा राजा हरिण होऊन राहू लागला, आणि पुन्हा त्याच्या 2 बायका त्या बी हरणी होऊन आल्या, आणि ऋणानुबंध म्हणून पुढच्या जन्मात ह्या 2 जणी पतिव्रता बायका त्या हरणाच्या बायका झाल्या. अरण्यामध्ये, घोर अरण्यामध्ये आनंदानं हा सोमदत्त हरणाच्या जन्माला गेला, आणि 2 बायका बरोबर आनंदानं त्या ठिकाणी संसार करू लागला. अरण्यामध्ये राहायचं, इकडं तिकडं चरायला जायचे, आणि एका त्या आपल्या झाडाच्या असणाऱ्या एका झाडाच्या सावलीला त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेला राहायचे. एका जाळीमध्ये दररोज राहत असताना, आणि त्याच असणाऱ्या कांचीपुरा शहरामध्ये एक त्या ठिकाणी पुरुषाचा अवतार झाला. त्या पुरुषाचं नाव सांगतो, त्याचं नाव भूतसेन. भूतसेन, भूतसेन हा पूर्व अवतारातला कोण होता? भूतसेन हा इंद्राच्या दरबारातला गंधर्व होता. बर का केशव महाराज? भूतसेन, भूतसेन नावाचा गंधर्व तो इंद्राच्या घरी कामाला होता. तो इंद्राचा सेवक होता. भूतसेन नावाचा पुरुष गंधर्व. त्याच्याकडे त्या ठिकाणी एकच काम होतं, इंद्राला चांगला पलंग टाकायचा, आणि पलंगावर गादी टाकायची, आणि गादीवर फुलाची शेज टाकायची, झाडलोट करायची. तितकंच काम करीत होता तो भूतसेन नावाचा गंधर्व. भूतसेन नावाचा गंधर्व रोज इंद्राची सेवा करायचा, आणि इंद्राची सेवा करीत 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 बरेच दिवस गेले या भूतसेन गंधर्वाची. एक दिवशी विपरीत बुद्धी तयार झाली त्याची. बर का, शिवपुराण ऐकताना विपरीत बुद्धीचा वापर होऊ नये. हे सगळे लोक त्या ठिकाणी टाळकरी नाही का, पावल्या खेळतात, आनंदानं नाचतात. महिला वर्ग पावल्या खेळतात, आनंदानं नाचतात, आनंद तयार करतात. आपण डोळ्यानं पाहतो, आणि डोळ्यानं पाहिल्याच्या नंतर तिथं विपरीत भावना तयार करू नका. सांगितलेले अक्षर कळतात ना, विपरीत भावना नाही तयार करायची. कारण हे महिला वर्ग पावली खेळताना ते तल्लीन झालेले असतात.
वारकरी पावली खेळताना तल्लीन झालेले असतात. गायन करणारा पुरुष त्याचा आवाज किती उंच स्वरात निघतो, त्याच्या गळ्याच्या शिरा किती त्या ठिकाणी ताणल्या जातात, त्याचं तोंड कसं होतं, त्याच्याकडे पाहून विपरीत भावना तयार करू नका. अजिबात नाही. विपरीत भावना तयार केली की तिथं पापाची संगत लागते. म्हणून विपरीत भावना तयार करू नका. तसं भूतसेनाने या इंद्राची खूप सेवा केली आणि एक दिवशी त्याची विपरीत भावना तयार झाली. विपरीत भावना म्हणजे कशी? त्यानं एक दिवशी पलंग सजविला, झाडलोट केली, सुगंधित तेलाचा त्या ठिकाणी फवारा केला, सुगंधित फुलाची शेज केली पलंगावर आणि इतकं सौंदर्य वाटलं. आणि एक दिवशी त्याची विपरीत भावना झाली, म्हणले याच्यावर आपण झोपून तरी बघू. या पलंगावर शेजेवर अंग तरी टाकून पाहू. कशाला विपरीत बुद्धी तयार झाली? विपरीत भावना नाही तयार करायची. प्रत्येक स्त्री पावली खेळताना आपल्याला जर दिसली तर आपण त्या ठिकाणी नमस्कार करायचा आणि त्या ठिकाणी देवाला मागणी मागायची, ए देवा, या बाईच्या पोटी मला जन्म दे, मी वारकरी होईल. टाळकरी त्या ठिकाणी नाचत आहेत. महिला वर्गाने त्यांच्याकडे पाहिलं की विपरीत भावना तयार करू नये आणि हळुवार म्हणावं, हे भगवान, हे पोरं माझ्या पोटी जन्माला दे, माझी कुस पवित्र होईल. अशी भावना तयार झाली पाहिजे. आणि विपरीत भावना तुमच्या मनातल्या मनात जर तयार केली, नक्की नरकाच्या मालकीन होताल तुम्ही. पण भूतसेनाने त्या ठिकाणी विपरीत इच्छा तयार केली, विपरीत भावना तयार केली. आपण या पलंगावर झोपून तरी पाहू काय होतंय बघू. म्हणून त्यांना हळुवारपणाने इकडं तिकडं बघितलं. इंद्र तर काय आले नाहीत, आपण या शेजेवर अंग टाकू. म्हणून त्यांना असे पाय लांबिले आणि मस्त हात पाय ताणले तर मस्त त्या ठिकाणी अंग टाकलं त्या गादीवरती. पण काय झालं महाराज, इतक्या त्या गादीवर अंग टाकल्याबरोबर इंद्र तिथं आले आणि इंद्रानं पाहिलं, हा भूतसेन गंधर्व माझ्या गादीवर झोपला. इंद्राला पाहिल्याबरोबर भूतसेन उठला आणि इंद्राचं दर्शन घेतलं. पण इंद्र रागावला, इंद्र त्याच्यावर कोपला. इंद्रानं सांगितलं, भूतसेना, अरे ए वैर्या, ए दुष्टा, माझ्या गादीवर येऊन झोपतो तू, माझ्या गादीवर येऊन झोपतो. म्हणून त्या इंद्रानं त्याला त्या ठिकाणी शाप देऊन टाकला, जा तू पारद्याच्या जन्माला जाशील मृत्यू लोकामध्ये. पारद्याच्या जन्माला जाशील मृत्यू लोकामध्ये असं म्हणल्याबरोबर तो भूतसेन गंधर्व आणि त्या इंद्राचे पाय धरले, सोडीस ना, मला उशाप द्या, मला उशाप द्या, मला उशाप द्या, काही करा पण मला त्या ठिकाणी उशाप द्या. मी दुसऱ्या बार असा गुन्हा करीत नाही. अगोदर गुन्हा करायचा आणि मग माफी मागायची नाही जमणार. म्हणून काय केलं, इंद्रानं सांगितलं, म्हणले मी तुला शाप द्याला, तो शाप झालेला तुला भोगावं लागल. पण म्हणले ठीक आहे, म्हणले तू माझ्या पायालाच लागलास तर काय हरकत नाही, पण ते शाप तर तुला भोगावं लागल. पण तिथं मृत्यू लोकामध्ये पारद्याच्या घरी जन्माला गेल्याच्या नंतर एक दिवस असा उजळेल की तो शिवरात्रीच्या दिवशी रात्रीच्या वेळेला 12 वाजता भगवान शिवशंकराच्या असणाऱ्या आणि पिंडीवरती पाणी टाकशील आणि बेलाचे फुलं या ठिकाणी पान वाहशील आणि त्या दिवशी तुझा उद्धार होईल. आणि उद्धार झाल्याच्या नंतर भगवान शिवशंकराचे पार्षद येतील आणि तुला पालखीमध्ये बसून त्या ठिकाणी शिवलोकाला घेऊन जातील, त्यावेळेला तुझा उद्धार होईल. असा असणारा तो भूतसेन, त्याचं तिथलं स्वर्गातलं आयुष्य समाप्त झालं, त्याचं स्खलन झालं. आणि स्खलन झाल्याच्या नंतर तो कांचीपुरी शहरामध्ये एका पारद्याच्या घरी त्याला जन्म मिळाला. पारद्याच्या घरी जन्म मिळाला तर पारधी म्हणलं म्हणजे त्या ठिकाणी त्याला काही ज्ञान नाही, अजिबात नाही. पारधी म्हणलं म्हणजे निंदा करणारा माणूस, त्याचं नाव पारधी.
चेष्टा करणारा माणूस त्याचं नाव पारधी, चुगल्या करणारा माणूस त्याचं नाव पारधी, चोऱ्या करणारा माणूस त्याचं नाव पारधी, नाही का, हिंसा करणारा माणूस त्याचं नाव पारधी, वाईट वक्त खाणारा माणूस त्याचं नाव पारधी, न प्याचं ते पेतो त्याचं नाव पारधी, जिथं नाही जातो तिथं त्याचं नाव पारधी, जे नाही करायचं ते करतो त्याचं नाव पारधी, जे नाही पाहायचं ते पाहतो त्याचं नाव पारधी. हो नाही का, शिवपुराणाची निंदा करू द्या काय हरकत नाही, पण शिवपुराणाला येणाऱ्याची निंदा करतो त्याचं नाव पारधी. आणि उरलेले लोक पट्टी देणारे नाहीत ना शिवपुराणामध्ये, अजून त्याने काही पट्टी दिली नाही, आणि ज्याची पट्टी देण्याची इच्छा नाही त्याचं नाव पारधी. बरं का, पारधी म्हणजे का दुसरा कोणी आहे का? पारधी म्हणजे दुसरा कोणी नाही, हे जितके लक्षण ज्याच्या जवळ आहेत त्याचं नाव पारधी. असा असणार तो पारध्याच्या जन्माला गेला, आणि पारध्याच्या जन्माला गेल्याच्या नंतर रोज तो लंगुटी घालायचा, गायीवर बसायचा आणि अरण्य जायचा, हरणाची शिकार करायचा, आणि शिकार करून लेकरा बाळाला आणून खाऊ घालायचा, आणि आपणही खायचा. रोज धंदा त्याचा, हाना मारा तोडा, दारूच्या भट्ट्या लावायचा, नाही खायचं ते खायचं, नाही करायचं ते करायचं, असा पारधी. आणि असा पारध्याचा एक दिवशी, आणि त्या ठिकाणी त्याचा उदय काल आला एक दिवशी, आणि त्या कांचीपुरी शहरामध्ये महाशिवरात्र, महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये सगळ्या शिवभक्ताची असणारी गर्दी जमली. आणि गर्दी जमल्याच्या नंतर त्या महादेवाच्या मंदिरात सकाळी सूर्य उदयापासून आणि त्या ठिकाणी शिवनामाचा गजर चाललेला आहे. शिवनामाचा गजर चाललाय, सगळे लोक शिवहरा शिवहरा शिवहरा, टाळ मृदंग विना, काय लोक टाळ वाजवायले, पावले खेळायला लागले, आनंद व्हायला लागला भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये. हे सगळे लोक भगवान शिवशंकराची पूजा करत आहेत सकाळपासून. आणि सकाळी सकाळी सूर्योदयाला त्या शिव मंदिराच्या समोरून हा असणारा पारधी भूतसेन, त्याला पारध्याचा जन्म मिळाला. आणि त्यानं पारध्यानं काय केलं की हातात धनुष्यबाण घेतलं, एक भोपळा घेतला, भोपळा त्या ठिकाणी भोपळ्याला एक शिंक केलं, आणि त्याच्यामध्ये पाणी घेतलं, तहान लागते म्हणून. चला म्हणलं आपल्याला शिकारायला जायचं, शिकारायला जायचं म्हणून त्यानं त्या ठिकाणी खांद्यावरती धनुष्य घेतलं, बाणाचा भाता पाठीवर बांधला, एक त्या ठिकाणी कपड्याचं यंत्र तयार केलं हरणाला धरण्यासाठी, गायीवर बसला, 8-8 दिवस आंघोळ करीत नाही, अजिबात नाही. आणि तो पारधी गायीवर बसून निघाला, महादेवाच्या मंदिराच्या समोरून असा निघाला. आणि त्या महादेवाच्या मंदिरात गजर चाललेला आहे. महादेवाच्या मंदिरात गजर चाललेला आहे, आणि गजर असा चाललाय का, शिवनाम शीतळ मुखी, शिवनाम शीतळ मुखी, शिवनाम शीतळ मुखी, शिवनाम शीतळ, बोला शिवनाम शीतळ मुखी, 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 बोला शिवनाम शीतळ मुखी, शिवनाम शीतळ मुखी, सेवी कापडिया रे, सेवी बा
दड 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 दुडू 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 दड 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 दुडू 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 धड 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 दुडू 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 धड 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 दुडू 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 पळ सुटला कळी काळा बापुडिया रे शिवनाम शीतळ मुखी शिवनाम शीतळ मुखी शिवनाम शीतळ मुखी शिवनाम शीतळ मुखी असा आनंद चालला त्या मंदिरामध्ये टाळ मृदंगाचा गजर आहे लोक त्या ठिकाणी शिवहरा शिवहरा उच्चार करायला लागलेत आणि तो पारधी त्या ठिकाणी त्या मंदिराच्या समोर गायीवर बसून चालला ऐका महाराज या पारध्यानं या शिवभक्ताची निंदा करायला सुरुवात केली निंदा केलेलं पाप चाहड्या केलेलं पाप चुगल्या केलेलं पाप लावालाव्या केलेलं पाप लोकांचे धुरे कोरलेलं पाप शेजारच्या लोकांच्या संग भांडण केलेलं पाप ते निश्चित भोगावं लागतं म्हणून तर शिवपुराण कथेमध्ये वर्णन करून सांगितलं की एकमेकाशी प्रेम लावा एकमेकाशी वैर करू नका कोणाची निंदा करू नका कोणाच्या घरी चटणी भाकर जर असेल तर त्याची निंदा करू नका कोणाच्या घरी पुरणपोळ्याचा स्वयंपाक असेल तर त्याची निंदा करू नका आपल्या प्रारब्ध योगाने आपल्याला जे खायला मिळेल त्याच्यात समाधान मानलं पाहिजे कोणाच्या अंगावर दागिने त्याची निंदा करू नका त्याच्या अंगावर दागिने तर आपल्या अंगावर दागिने नाहीत त्याच्यात काही वाईट नाही आपल्या प्रारब्धाच्या अधीन जे आहे ते आपल्याला प्राप्त होतं जर असं जर करीत असाल तर त्याच्यापासून पाप होतं ऐका गड्या हो जनतेनं जर पाप केलं तर राजाला भोगावं लागतं ऐका धर्मशास्त्रामध्ये सांगितलंय ते कोणालाही त्या ठिकाणी चुकत नाही शिष्यानं पाप केलं तर ते गुरुला भोगावं लागतं कोण कोण शिष्य मंडळी तिथं वर हात करा बरं नारायण बाबाचे शिष्य कोण कोण आहेत वर हात करा बरं शिष्यातलं एक बी आलं नाही इथं एक आलंय हा स्वयंपाकाला गेल्यात का इथं एक बी शिष्य मंडळी नाही का महिला मंडळात शिष्य मंडळी नाही वर हात करा ना भिवू नका शिष्य म्हणजे तुम्ही माझी मुलगी आहे तुमचा वडील आहे मी काय मागत नाही तुम्हाला काही मागत नाही मी मागायला आलो नाही तुम्हाला द्यायला आलो जितके शिष्य मंडळी तितक्यांना मी या ठिकाणी शिवपुराण सांगलो ए मैया पाप करू नका गड्या हो तुम्ही पाप करता तुम्हाला काही त्याचा दोष नाही पण मला भोगावं लागेल शिष्यानं पाप केलेलं गुरुला भोगावं लागतं आता सगळ्यासाठी सांगतो आता शिष्यासाठी सांगितलंय आता सगळ्या महिलांसाठी सांगतो ए माता भगिनी हो तुम्ही जर पाप केलं ते कोणाला दिसलं नाही पण ते प्रारब्धाला दिसतं ते केलेलं पाप तुमच्या मालकाला भोगावं लागेल बाईनं केलेलं पाप नवऱ्याला भोगावं लागतं शिष्यानं केलेलं पाप गुरुला भोगावं लागतं भक्तानं केलेलं पाप देवाला भोगावं लागतं हा जनता जनार्दनाने केलेलं पाप राजाला भोगावं लागतं आणि एखाद्या वेळेस त्या ठिकाणी या पापामध्ये जे लोक त्या ठिकाणी गुंतलेले ते सगळ्याला पाप भोगावं लागतं म्हणून पाप करू नका आणि तेच पाप या भूतसेनाने मागच्या जन्मात केलेलं आहे म्हणून या जन्मात सुद्धा तो पाप करू लागला ते पाप करू लागला तो निंदा करू लागला शिवभक्ताची निंदा करीत करीत आणि त्या ठिकाणी त्याच्या कानात शब्द घुमू लागले शिवहर 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 पापी माणूस
पण तो त्या ठिकाणी दिवसभर शिवहार शिवहार करी गेला. चला वेळ संपत आला. एक थोड्या 10 मिनिटांमध्ये आपली कथा संपणार आहे. तसाच गेला अरण्यामध्ये आणि शिकारीला गेला नाही का. एका क्षेत्रामध्ये एक त्या ठिकाणी अरण्यामध्ये एक दाट जंगल आहे आणि ते बेलाच्या वृक्षाचं जंगल आहे. बेलाच्या वृक्षाचं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये एका दरीमध्ये एक मोठं पाण्याचं तळ आहे आणि त्या तळ्याच्या काठावर रात्रीच्या वेळेला हरणं येतात. जावई आल्यावर काय नाही उठा ठेवून दुसरा पाहुणा आला की त्याच्या म्हणजे पुढं 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 पुढं. बर गमत आहे. ठीक आहे काय हरकत नाही. आता संपलं. एक 10 मिनिटात संपणार आहे. काय हरकत गंमत आहे. अशा वेळेला त्याला वाटलं कुठून तरी हरणाचा कळप येईल, आपण शिकार करू. ते शिकार करायची, मारायची, आपल्या बायकाला लेकराला खाऊ घालायची नेऊन. म्हणून दुपारच्या वेळेला एका बेलाच्या वृक्षाच्या जाळीमध्ये जाऊन बसला. जाळीमध्ये जाऊन बसला आणि त्याला वाटलं आपण चोरून इथं या ठिकाणी येऊन बसलो. इकडून तिकडून हरणाची शिकार आली का आपण त्या ठिकाणी बाण मारायचं. दाट जाळीमध्ये जाऊन बसला आणि जाळीमध्ये जाऊन बसला पण त्याला कळालंच नाही या जाळीच्या खाली बेलाचे वाळलेले पानं खाली पडलेले. ते मोठा ढीग झालेला होता आणि त्या बेलाच्या खाली त्या वाळलेल्या पानाच्या ढिगाखाली एक महादेवाची साळुंक होती. त्याला माहीतच नाही, अजिबात माहित नाही. आणि तो बरोबर वरी त्या फांदीवर जाऊन बसला आणि शिकारीसाठी. आता त्याला आजूबाजूला काही दिसत नाही आणि शिकार काही येत नाही म्हणून तो लपून बसला. लपून बसल्याच्या नंतर दिवसभर त्याच्या मुखामध्ये शिवहर 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 असं करीतच राहिला. खाली उतरला नाही, शिकार काही येत नाही म्हणून आजूबाजूला काही दिसत नाही म्हणून त्यानं ते बेलाचे पानं तोडायचे आणि खाली टाकायचे आणि ते बेलाचे पानं त्या भगवान शिवशंकराच्या साळुंकावर येऊन पडायचे. आणि घडीला त्याला तहान लागली म्हणून भोपळ्याचं पाणी घ्यायचं आणि हातावर घ्यायचं आणि त्याचा घोट घ्यायचा. पण ते भोपळ्याचं पाणी हातावर घेतलं की त्याच्यातून खाली सांडायचं आणि ते भगवान शिवशंकराच्या साळुंकावर येऊन पडायचं. आणि मुखामध्ये त्याचं ते छंदच लागला त्याला, शिवहर शिवहर. असं करीत 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 काय झालं, सूर्य मावळला. शिकार काय आली नाही पण सूर्य मावळायच्या वेळेला त्या ठिकाणी काय केलं की 2 हरणी आणि 1 हरिण. 2 हरणी, त्या 2 हरणीपैकी हो 1 हरणी गर्भिणी होती आणि 1 हरणी त्या ठिकाणी बाळंतीण झालेली होती. तिचे 2 लेकरं त्या ठिकाणी घरी होते आणि ही चरायला आली पाणी पिण्यासाठी. या पारध्यानं पाहिलं. पारध्यानं पाहिल्याच्या नंतर त्या पारध्यानं तो बाण जोडला. बाण जोडल्याच्या नंतर त्या हरणीला मारायचं पण त्या हरणीनं पाहिलं ही हरणी पूर्वजन्मातली सोमदत्त नावाच्या राजाची ही या ठिकाणी पतिव्रता होती. तिला त्या ठिकाणी वाणी फुटली. वाणी फुटल्यावर तिनं हाक मारले, ए दादा, ए दादा, मला मारू नको. पारध्यानं पाहिलं, म्हणलं हरणी बोलायली, ए दादा मला मारू नको. अरे बाप रे, हे तर विपरीत दिसायले, हे काय असल काय असल. म्हणून काय केलं आणि त्यानं सांगितलं काबून मारू नको. ए मला मारू नको, माझे 2 लेकरं घरी आहेत. मी त्या ठिकाणी तुला पुन्हा मारण्यासाठी, तू मला मारण्यासाठी मी पुन्हा येईल. नाही नाही म्हणले, माझे लेकरं बाळ उपाशी आहेत घरी, मी तुला मारीन आणि तुझ्या अंगाचं मांस माझ्या लेकराला, माझ्या बायकोला, माझ्या गणगोताला मी खाऊ घालीन. लागली न रडायला. हे माझी शपथ है, गुरुची शपथ है, मी
तुझ्या पोटाला खाण्यासाठी माझ्या शरीराचं मी मांस दान करीन, पण मला मारू नको. माझे लेकरं घरी उपाशी आहेत, मी लेकराला स्तनपान करून वापस येईन. म्हणले तू वापस येईल म्हणून काय खरंय? मला वचन दिलं, जर या ठिकाणी मी जर नाही आले तर जगातलं जितकं पाप असेल तितकं माझ्या डोक्यावर बसल. सोड मला. पारद्यानं सोडलं. सोडल्याच्या नंतर ही घरी गेली. नवरा होता घरी, सवत होती, ती गरोदर होती. आली, त्या लेकराला पाना पाजला आणि पाना पाजून त्या ठिकाणी आणि बोलायला लागली, या इकडे. पाना पाजला आणि रडू लागली. नवऱ्यानं विचारलं काऊन रडायला लागलीस? सवती गरोदर होती, तिनं विचारलं काऊन रडायला लागलीस? लेकरानं विचारलं काऊन रडायला लागलीस? सांगितलं, म्हणले मी पारद्याला वचन दिलंय, इथून पुढे तुमची माझी ताटातूट होणार आहे. आता सवतीला सांगितलं हे 2 लेकरं माझे सांभाळ. नवऱ्याला सांगितलं तुमचा जीव सांभाळा. मी त्या ठिकाणी पारद्याला वचन दिलंय, मी खरी बोलणारी बाई आहे, म्हणून या ठिकाणी मी परत जाते. या हरणानं सांगितलं तू एकटी नको जाऊ, मी बी येईन. सवतीनं सांगितलं अगं तू एकटी जाऊ नको, मी येते. 2 लेकर होते, ते सुद्धा आले आणि ते सुद्धा म्हणाले आम्ही सुद्धा येतो. सगळेच्या सगळेच त्या ठिकाणी आणि त्या पारद्याच्या समोर येऊन उभे राहिले. आणि पारद्याच्या समोर येऊन उभे राहिल्यावर या हो हरणीनं सांगितलंय, ए दादा मी तुला वचन दिलं होतं, आता मला बाण मार आणि बाण मारून त्या ठिकाणी माझी शिकार कर आणि तुझ्या लेकरा बाळाला या ठिकाणी खाऊ घाल. इतक्यात सवत म्हणली त्या पारद्याला, ए दादा माझ्या सवतीला मारू नको, तिच्या ऐवजी मला मार. माझ्या पोटामध्ये त्या ठिकाणी गर्भ आहे, मला मार. इतक्यात सोमदत्त नावाचा राजा हरणाच्या रूपानं तिथे उभा राहिला. त्यानं विनंती केली, ए दादा माझ्या दोन्ही बायकाला मारू नको, मला मार. इतक्यात ते दोन्ही लेकर समोर आले आणि ते त्या ठिकाणी टहाव फोडून त्या आणि हरणाच्या त्या आणि वंशामधल्या त्या लेकरांनी त्या पारद्याला हाक मारली, मामा, ए मामा, माझ्या आईला मारू नकोस, माझ्या आईचा तू भाऊ आहेस. एक लेकरू पुढे गेलं, माझं कवळं कवळं मांस आहे, तुझ्या लेकराला माझं कवळं कवळं मांस तुझ्या लेकराला आवडल, तुझ्या बायकोला आवडल, मला मार, पण माझ्या आईला, माझ्या बापाला, माझ्या सावत्राईला मारू नको, माझ्या भावाला मारू नको. तितक्यात दुसरा असणारं पाडस समोर आलं, तेही तसंच लागलं म्हणायला. असं म्हणायला लागल्याच्या नंतर आणि इतक्यामध्ये तो खाली उतरला आणि खाली उतरून त्या ठिकाणी या सगळ्या हरण्याला साष्टांग दंडवत घातला. चुकलं माझ्याकडून. त्यानं विचार केला हे कोणीतरी पूर्वजन्मीतले पवित्र लोक असले पाहिजेत आणि त्या हरण्याला सोडून दिलं आणि पुन्हा त्या ठिकाणी जाळीवर जाऊन बसला आणि तिथून पुन्हा त्या ठिकाणी बेलाचे पानं तोडू लागला आणि खाली टाकू लागला आणि शिवहर शिवहर जप करू लागला. रात्रीचे 12 वाजले आणि 12 वाजल्याचा महाशिवरात्रीच्या दिवशी महापर्व काळ आणि त्या महापर्व काळावर भगवान शिवशंकर कैलास पर्वतावर बसलेले, कैलास पर्वतावर बसलेले भगवान शिवशंकर त्यांनी पाहिलं, खाली पाहिलं आणि आपल्या हाताखालचा तुंबरू नावाचा असणारा शिवभक्त तुंबरूला सांगितलं, ए तुंबरू इकडे ये, माझा भक्त आज महाशिवरात्रीच्या दिवशी माझी महापूजा करतोय, त्याला विमान घ्या आणि त्या विमानात बसून त्या ठिकाणी इकडे वापस या. तुंबरून विमान घेतलं आणि रात्रीच्या 12 वाजता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची उपासना करणारा
आणि त्या ठिकाणी पारधी आणि तिथंच त्या हरणाचा कळप होता. ते खाली उतरला आणि त्या पारध्याला त्या ठिकाणी दिव्य देहाची प्राप्ती करून दिली. या हरणाचं असणार जितकं एक हरण, त्याच्या 2 बायका, त्याचे 2 लेकर, या सगळ्याला त्या ठिकाणी आणि शिव महालामध्ये त्या शिवभक्ताला पाठविलेलं, त्याच्यात त्या विमानामध्ये बसवलं, पालखीमध्ये बसवलं आणि वाजत गाजत शिवनामाचा गजर करीत करीत आणि शिवलोकाला त्या ठिकाणी घेऊन गेले. शिवलोकाला घेऊन गेल्याबरोबर या पारध्याचं असणार त्या ठिकाणी पारध्याला आणि विलक्षण सुखाची प्राप्ती झाली. भगवान शिवशंकराचं दर्शन झालं. या हरणालाही दर्शन झालं, हरणीलाही दर्शन झालं आणि ते दोन्ही लेकरही या सगळ्या लोकाला त्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी महाशिवरात्रीच्या दिवशी चुकून पारध्यानं सेवा केली. दुष्ट माणूस का होईना, पण त्याला भगवान शिवशंकराचं विमान न्यायला आलं. तसं तुम्ही या महाशिवरात्रीच्या दिवशी महाशिवपुराणाची कथा ऐकत आहात आणि कथा ऐकल्याच्या नंतर भगवान शिवाची उपासना केल्याशिवाय राहू नका. आजची झालेली कथा आपण भगवान शिवशंकराच्या चरणी समर्पित करून आपण इथंच पूर्णविराम देऊ. वेळ झालेला आहे, वेळेचं भान लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आजची झालेली कथा गोड आहे, या कथेचा स्वीकार करा. गुरु महाराजांच्या कृपेने ही कथा सांगितली आहे. गुरु महाराजांच्या कृपेने तत्वज्ञानाचा उपदेश आणि सगळं काही करून तुमच्या समोर मांडले. आणि याच्यामध्ये काही माझ्याकडून सांगायचं राहिलं असेल त्या ठिकाणी क्षमा करा. काही या ठिकाणी बोलता बोलता माझ्याकडून वेडेवाकडे शब्द गेले असतील, हे त्या ठिकाणी लेकरू म्हणून त्याचा या ठिकाणी आणि काही मला या ठिकाणी दोष देऊ नका. लेकरू म्हणून त्याचं नाही का, क्षमा करा. काही बोलिलो बोबडे माये बापा तुम्हा पुढे.